रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. आज काय दिसते तुम्हाला डिशमध्ये? तर आपण बनवलेली म्हैसूर वडी. ही आहे म्हैसूर वडी आपली तेलामधली. आपण मागची बनवलेली तुपामध्ये, आता तेलात बनवतोय आपण. तर तेलातली म्हैसूर वडी तुम्हाला कशी वाटते नक्कीच मला सांगा. आपण आहे ना चणा डाळीचं पीठ इथे घेतलेलं आहे, चाळलेलं आहे. 1 वाटी चणा डाळीचं पीठ आपण घेतलेलं. आणि आता तुम्हाला गॅसवरती आपण कढई ठेवलेली दिसेल, तर गॅसवर आपण ठेवली कढई. बेसन इथे छान असं चाळून घेतलेलं आपण. आणि कढईमध्ये ना छान अशी साखर टाकून घ्यायची आपल्याला. ज्या वाटीने बेसन मोजलं ना त्याच वाटीने साखर घ्यायची, त्याच वाटीने पाणी घ्यायचं. तर जर 1 वाटी साखर असेल तर त्याच्या पाऊण म्हणजे 25% आपण पाणी घ्यायचं, म्हणजे 100% साखर आणि 25% पाणी, असा आपण पाक बनवायचा त्याचा. तर आपण कढईमध्ये पाणी टाकलेलं, साखर टाकलेली. प्रमाण नसेल लक्षात आलं तर कमेंट करा मला पुन्हा एकदा, मी पुन्हा प्रमाण सांगेल तुम्हाला. तर इथं काय केलेलं आपण छान असं कढई खालचा गॅस चालू इथं दिसतोय तुम्हाला, सुंदर असा गॅस आपण चालू केलेला. पाक छान असा तयार होतो इथे दिसणार तुम्हाला. तर कढई पण छान अशी तापलेली. त्याच्यामधला पाक आहे नाही बघा, साखर छान अशी विरघळायला सुरुवात होईल आता. उकळी आली की पटापट पटापट सुंदर अशी साखर पगळणार. पटापट आपल्याला काय बनवायचं? म्हैसूर पाक. म्हैसूर पाकामध्ये ना फक्त 3 वस्तू लागणार आहे तुम्हाला. साखर, तेल आणि चणा डाळीचं पीठ. थोडंसं पाणी पाकासाठी लागणार आहे. 3च वस्तूंमध्ये जर कधी तुम्हाला मिठाई कुठे बाहेर न्यायची असेल, घरगुती पद्धतीने बनवून घरीच खायची असेल तर नक्कीच बनवून बघा. तेल नसेल तुपात बनवा, तूप नसेल तेलात बनवा. आणि आपण दोन्ही पद्धती तुम्हाला इथं दाखवलेल्या आहे. तर तुपाची मागच्या वेळेस बनवलेली, आता तेलाची आपण इथे बनवतोय. तर साखरेचा छान असा पाक व्हायला सुरुवात झालेली. आणि आता आपल्याला पुढे काय करायचंय? नक्कीच पुढची रेसिपी पहा. ज्या ताईंना आवडली असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि नवीन-नवीन व्हिडिओ आपण असेच टाकत असतो. आजच्या पाकामध्ये आपण आहे ना थोडासा कलर सुद्धा टाकणार आहे. तर म्हैसूर वडीत कलर टाकणार आहे. तर बघूया बिना कलरची आणि कलरची म्हैसूर वडी कशी बनते आपल्याकडं. तर आता चमच्यामध्ये ना कढईमध्ये चमचा टाकलेला छान अशी आपण पाकाची तयारी चाललेली. पाकाला आलेली आहे उकळी. आणि आता इथं तुम्हाला दिसतंय बेसन. ज्या वाटीने बेसन घेतलं त्याच वाटीने 1 वाटी तेल लागणार तुम्हाला. 1 वाटी बेसन, 1 वाटी साखर, 1 वाटी तेल, अशा पद्धतीने एकदम एकसारखं प्रमाण तुम्हाला घ्यायचंय. तरच तुमची म्हैसूर वडी छान अशी बनणार. आणि हे बघा इथं छान असं बेसन आपण चाळलेलं. तर आपण काय केलेलं आहे, तेल थोडंसं गरम करायला ठेवलेलं. आता तेल थोडंसं काय करायचं आपल्याला बेसनामध्ये टाकायचं. पाक सुद्धा तयार होतो. इकडं पाक सुद्धा तुम्हाला दिसतोय. सुंदर असा बघा एकतारी पाक थोडासा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण उकळू देऊ तोपर्यंत इकडे तेलामध्ये ना बेसन भिजून घ्यायचंय आपल्याला. तर आता इथे मी काय करते, तेल टाकून घेते. किती टाकायचं? तर कमीच टाकायचं आपल्याला. जितकं तुमचं बेसन भिजेल ना तितकंच तेल टाकायचं. आता तेल इथे आपण टाकून घेतलेलं आहे. त्याला आपल्याला छान असं काढून घ्यायचंय. हे बघा छान असं टाकलेलं. आता काढून घेऊ आपण. आणि कालवल्यानंतर काय करायचं? पुढची रेसिपी नक्कीच तुम्हाला बघायची. तुमच्याकडे कशी बेसन वडी बनते मला सांगा. माझी रेसिपी तुम्ही बघा, तुमची सुद्धा मला सांगा. नवीन ताई, नवीन युट्यूब फॅमिली, आजची बेसन वडी तेलामधली आहे. मागची जी डबल टाकलेली ती आहे तुपामधली. आणि आजच्या ह्याच्यात आहे ना थोडासा मी रंग टाकणार आहे. मला मागची एक कमेंट आलेली, की तुमची बेसन वडी ना सफेद दिसतीये. तर नक्कीच हो, सफेद दिसणार, कारण आपण कलर नव्हता मागच्या वेळेस टाकलेला. आता याच्यामध्ये थोडासा रंग टाकायचा, बघूया काय फरक पडतो. हे बघा छान असं भिजून झालेलं, छान असं पाकात आपण टाकलेलं. आपल्या गप्पाही चाललेलं आहे. छान असं बेसन सुद्धा आपण कढईत टाकून घेतलं साखरेच्या पाकामध्ये. आणि छान असं एकजीव करायचं व्यवस्थित. आणि तिकडच्या पातेल्यामध्ये काय आहे, तर उरलेलं तेल आपण तापत ठेवलेलं आहे. उरलेलं तेल पटापट आपल्याला थोडं-थोडं टाकत चालायचंय. आता बघा तुम्ही, मी तेल टाकून घेते. तेल टाकल्यावर सगळं बॅटर असं छान व्हायला सुरुवात होईल. वास खूप खमंग येतोय. सुंदर असं बेसन भाजलं जातंय आपलं आता. हे बघा किती जाळी आलेली बघा. इतकी सुंदर जाळी येते गरम तेलाने. गरम तेल असेल, तूप असेल, अशाच पद्धतीने टाका तुम्ही. छान अशी बेसन वडी तयार होते. म्हणजे ना पिठाळ जी म्हणतो ना ती नाही, जाळीदार तयार होते याने. गरम तेलाने जाळीदार तयार होते. आणि याने काय होतं, तूप आणि तेल काही वापरा, पीठ आहे ना आपलं कढईतलं फसफसून येतंय. आणि गॅस आहे ना खूप कमी केलेला आहे. कारण आहे ना आपल्याकडे आहे स्टीलची कढई. जर तुमच्याकडे दुसरी असेल निर्लेपची तर निर्लेपची वापरा. निर्लेपच्या कढईत खूप छान होते. पण माझ्याकडे नसल्यामुळे मी काय केलं, स्टीलच्या कढईत छान अशी आपली बेसन वडी इथे बनवायला घेतलेली. तर बेसन वडी तुम्हाला कशी वाटलेली? दिवाळी आली, काही सण आले, नवरात्र आले, काहीतरी आपल्याला लग्न समारंभ असू द्या, कुठेतरी काहीतरी गोड मेनू बनवायचा असतो, त्याच्यात येत असते ही बेसन वडी. आणि घरगुती पद्धतीने तुम्ही अशी बेसन वडी बनवा. बघा तुम्ही, बॅटर किती सुंदर आणि किती छान दिसलेलं बघा. जाळी पडलेली त्याला, किती गोडा आहे बघा. तुम्हाला इथून जवळून दिसतंय छान आणि छान असं सुंदर. एकच नंबर झालेले. तुम्ही बाहेरून ना आता एकाच वाटीत घरगुती पद्धतीने बेसन वडी बनवा. आता याच्यामध्ये ना थोडासा मी रंगही टाकलेला तुम्ही बघितलेला असेल. आणि थोडासा आपण रंग यूज केलेला. तर चला, तुम्हाला रंग टाकून केलेली बेसन वडी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करा. तर छान असं तेल सुद्धा आपलं संपलेलं, सुंदर अशी बेसन वडी मी हालवून घेते.
एक डबा घ्यायचा, त्याला खाली तेल लावायचं, पेपर लावायचा आणि सुंदर अशी हे बघा कलर आपला बाकी आहे अजून. तर कलर टाकलेला, तर सुंदर असा कलर येईल. तर मला तर इतका काही फरक वाटत नाही, कारण मी ना खायचा कलर शक्यतो कशात वापरत नाही. पण मला मागच्या लाईव्हला म्हणजे मागच्या व्हिडिओला एक कमेंट आलेली म्हणून आज कलर यूज केला मी. तर सफेद दिसते का? कसा कलर येतो? आणि खाण्याचा रंग नाही शक्यतो मी कशातच वापरत नाही. डबल पुन्हा तुम्हाला तेच सांगते. तर आपण कलरची आणि बिना कलरची बघा आता सर्व पिठातलं तेल आहे ना सर्व कमी झालेलं आहे आणि छान असं फसफसून पीठ आपलं सुंदर असं तयार झालं इथं. आपल्याला आहे ना डब्याला आहे ना मी बटर पेपर लावलेला. त्याच्यामध्ये ना खाली थोडंसं तेल लावलेलं आणि नंतर बटर पेपर टाकून सुंदर अशी रेसिपी. हे बघा आता तुम्हाला दाखवते मी डब्याला कसा कागद लावलेला आपण. त्या कागदामध्ये बॅटर काढून घ्यायचंय आणि खूप जर सुकलं ना तर त्याचा काहीच उपयोग नाही. असं असतानाच तुम्ही पटकन टाका म्हणजे तुमच्याला जाळी पडेल. ही जी ग्रीप दिसते ना ही कशाला तर फक्त जाळी येण्यासाठी ही ग्रीप तुम्हाला इथे दिसणार. तर चला आता आपण डब्याला काय केलेलं छान असं मस्त तेल लावून कागद टाकलेला खाली तुम्हाला नक्कीच इथे दिसणार आहे. बटर पेपर आपल्याकडे आहे केकसाठी वगैरे आपण जो वापरतो तो. तर चला पटकन आपल्याला काय करायचंय टाकून घ्यायचं गरम गरम. तुम्ही जर 2 मिनिटं थांबशाल तर सगळं बॅटर तुमचं चुकून जाणार आणि घट्ट होणार, त्याचा सगळा चुरा होऊन जाईल. त्याच्यापेक्षा घाई करायची आणि एकदम फास्टमध्ये पटकन टाकून घ्यायचंय. जास्त सुकून द्यायचं नाही, नाही तर वडी पडणार नाही. त्याचा सगळा असा भुगा तयार होईल. तर भुगा तयार होऊ नये म्हणून पटकन गरम गरम जे आहे ते बॅटर पटकन डब्यात भरायचं. आता हे सर्व मी डब्यात टाकून घेतलं इथं दिसतंय तुम्हाला. आणि कडेला थोडंफार चिपकलेलं असेल तर राहू द्या, मुलं असतात घरामध्ये खाऊन घेतात पटकन त्याला. कारण तुमचं हे बॅटर जर सुकलं तर त्याच्यात काहीच मजा नाही. पटकन आपल्याला चमच्याने वरच्या वर हलक्या हाताने थोडं प्रेस करायचं आणि एक 10 मिनिटानंतरच तुम्ही चाकूने त्याला वड्या पाडून घ्या. आता मी ना छोटासा डबा आहे हा माझ्याकडे केकचं भांडं वगैरे काहीच नाहीये. तर मग मी साधं सिंपल आपल्या डब्यामध्ये भरलंय आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे हा. तर नक्कीच तुम्हाला आवडणार YouTube फॅमिली. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला न करता छान असा शॉर्ट म्हणजे लाँग व्हिडिओ आपण बनवलेला तो कशाचा तर छान असा म्हैसूर पाकचा. तर म्हैसूर पाक, म्हैसूर वडी आपण याला म्हणतो, पण ती बेसन वडी म्हैसूर पाकाची बनवलेली आणि बेसनापासून सुंदर अशी वडी तयार होत असते. हे बघा आपण याला काप करून घेतलेले, काप छान असे तयार झालेले आपले. नक्कीच तुम्हाला आणि मी एक मोठ्या-मोठ्याच वड्या केलेल्या आपल्याला लागलं तर परत डबल करता येणार आहे. का तर ही वडी ना बारीक इथं जर केली मी तिचे तुकडे होऊन जातील सगळे. मग आपण आता मोठ्या करून ज्यावेळेस ती सुकेल ना त्यावेळेस पुन्हा आपण बारीक करूया. तर इथं आपण चाकू घेतलेला आहे आणि छान असं मस्त आहे बघा. वडीचं तुम्हाला दिसतंय किती केलेले आहे मी. 3, 3, 6, 3, 9, 9 वड्या आपल्या पडलेल्या आहे याच्यामध्ये. तर 9 वड्या पुन्हा अजून आपण बारीक काप करूया त्याच्यानंतर. तर चला थंड झालं की आपल्याला पुन्हा ताटात टाकून घ्यायचंय. पुन्हा आपली बेसन वडी कशी थंड झाल्यावर दिसते आणि कशी कलर, कसा रंग, तर त्याची रंगसंगती जाळी पडली की नाही पडली ते सुद्धा तुम्हाला दिसेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर आपण दोन्ही टाईम लाईव्ह असतो आणि कधीतरी वेळ भेटला तर अशी व्हिडिओ मी तुमच्यासोबत टाकत असते. आणि कधीतरी असं गोड खाऊ घरात पाहिजे, की तिखट भाज्या असतील, काहीतरी असेल, त्याच्यासोबत नक्कीच आपल्याला अशा गोष्टी थोड्याफार बनवलेल्या असल्या की जेवणही छान जातं. तर अशाच पद्धतीने बघा आता माझं आहे ना ते थंड झालेलं होतं. मी पुन्हा एकदा याच्यावरतून थोडासा हात फिरवणार आणि नंतर काढायला सुरुवात करणार. बघा मी पुन्हा एकदा डबल चाकूने हे केले. मी तुम्हाला डिटेल पूर्ण दिलेलं आहे सर्व. माहिती छान दिलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार. हे बघा डबा आपण पलटी मारलेला आहे आणि पटकन आपल्याला बेसन वडी आता काढून घ्यायची. तर बेसन वडी बघा तुम्ही बाहेरून दिसताना कशी दिसते आपल्याला जाळीदार दिसते, तर प्लेन दिसत नाही. तर इथं बघताय तुम्ही आपण काय केलेलं. हे बघा सगळे काप किती छान आलेले आहे. तर आता मी एका वडीच्या अजून 2-2 पीस करून घेणार आहे, कारण पीस खूप मोठे झालेले आपले. आणि हा जो प्लेनपणा दिसतोय तिथं बघा किती ब्राऊन कलर छान आलेला. तर हा ब्राऊन कलर यायलाच पाहिजे, तशी बेसन वडी छान दिसतच नाही. तर हा ब्राऊन कलर कडेने येलो कलर अशा दोन्ही पद्धतीने रंग आलेला. आणि आता याला काय करायचं आपल्याला पुन्हा चाकूने थोडेसे कट पीस करायचे आणि जवळून ट्रायपॉटने अजून तुम्हाला मी दाखवते. मध्ये वडी पण फोडून दाखवते कशी झालेली आहे आपली वडी. हाताने फोडे जाळी आली की नाही आली ती सुद्धा तुम्हाला मध्यभागी दिसणार. आणि इथं आता छान मोठे-मोठे पीस आहे. आपण एखादी वडी हाताने फोडू आणि तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा छान अशा वड्या किती छान पडलेल्या आपल्या. सुटसुटीत अशा छान झालेल्या घरगुती पद्धतीने म्हटलं, की आपण काही दररोज हा पदार्थ बनवत नाही, कधीतरी बनवतो. त्याच्यामुळे थोडीफार गडबड इकडे-इकडे होणारच आहे. पण तरी पण तुम्ही ना एकाच वाटीचं माप घ्या. वाटी नसेल तर कप घ्या. कपाच्या प्रमाणात बनवा. जितकं बेसन तितकंच तेल आणि तितकी साखर तुम्हाला वापरायची आहे. आणि काहीच नाही तुमच्याकडे वेलदोडे असतील, वेलची असेल, जायफळ असेल सगळं तुम्ही काही टाका चवीसाठी. आज मी तर काही टाकलेलं नाही काही, कारण एक फक्त मला बेसिक बनवून बघायची होती तेलाची. बेसन वडी तुम्हाला दाखवायची आहे, तर मग मी पटापट घेतली बनवायला. तर आता एका वडीच्या आपण 2 वड्या करूया. तुम्हाला मी फोडून पण दाखवणार, की वडी कशी दिसते. रंग बघा किती छान आलेला. सुंदर असा रंग आहे. तर आपण चाकू घेतलेला आणि हातानेच मी ही वडी फोडलेली.
जाळी बघा किती छान आलेली आहे. याला सुंदर अशी जाळी पडलेली आहे. तर कढईने तुम्हाला दिसत असेल की ताईंनी केली आहे, पण याला जाळीच नाही. पण अजिबात नाही बघा. ज्यावेळेस आपण मध्ये फोडली ना, त्यावेळेस अशी कुरकुरीत झालेली आहे. अगदी म्हातारा माणूस, लहान पोर खाईल अशा पद्धतीने. तर तुम्ही नक्कीच बनवून बघा. नक्कीच ट्रायल घ्या. खूप बेसन नका घेऊ. एकच कपाचा माप घ्या आणि नक्कीच बनवा. नाही रेसिपी जमली तर मला पुन्हा सांगा. आपण पुन्हा त्याच्यात काय चुकलेलं ते सांगता येईल तुम्हाला. तर कलर बघा, मधला ब्राऊन शेड आलेला, कढईची येलो शेड आलेली. सुंदर अशी बेसन वडी आपल्याकडे बनलेली. तर चला युट्यूब फॅमिली, आजची बेसन वडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि सुंदर अशी व्हिडिओ बघत राहा. तर खूप नाही जास्त व्हिडिओ टाका तुम्ही. कधीतरी अशी व्हिडिओ येत असतात तर लाईव्ह व्हिडिओ आपला सकाळ संध्याकाळ चालू असतो. तर चला युट्यूब फॅमिली, सर्वांना आता बाय बाय करते मी. आपली म्हैसूर पाकची वडी कशी बनलेली कमेंट करून नक्की सांगा. सर्व युट्यूब फॅमिलीला पुन्हा एकदा बाय बाय. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत चलो युट्यूब फॅमिली, सर्वांना बाय बाय.